तर भाजपा मोठमोठ्या गप्पा मारतं आणि जी कामं केलेली नाहीत ती कामं केली आहेत असं सांगत असतं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे। तसंच वरळी शिवडी येथील सर्व इमारतींचा पुनर्विकास कधी होणार असा सवालही उपस्थित केलाय। बडी बडी बातें नाही, जे काम केले तेवढंच सांगणार आहे। पण मुंबई महानगरपालिका आपल्या हातात असताना आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर, मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण काय काय केलं, तर पहिला निर्णय जो आपण घेतला तो म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत त्याच्यावरचा प्रॉपर्टी टॅक्स आपण रद्द केला, माफ केला। आणि मला वाटतं वेळ आलेली आहे की फक्त आता 500 नाही तर 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याच्यावरचा देखील प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याची। वरळी, बीडीडी नामजोशी आणि बीडीडी वडाळा आणि त्याचसोबत बीडीडी शिवडी हे 4 प्रकल्प जवळपास गेले 25 वर्ष चर्चेत आहेत की कधी त्याचा पुनर्विकास होणार, कधी त्याचा पुनर्विकास होणार। 160 स्क्वेअर फुटामधल्या ह्या सगळ्या खोल्या आहेत। आपण जर पाहिलं तर अनेक ह्या इमारती आता मोडकळीस आलेल्या आहेत। 2016 की 17 मध्ये ठरलं की आता पुनर्विकास करायचा आहे। तत्कालीन मुख्यमंत्री कोण होतं? 16 मध्ये सतीजी कोण होतं? फडणवीसजी होते, बरोबर आहे। त्यांनी येऊन घाईघाईत नारळ फोडून गेले आणि मला आठवतं तेव्हा सुनील शिंदेजी आमदार होते, ते तेव्हा सांगत होते की थोडं 1-2 दिवसानंतर करा, उद्धव साहेब बाहेर दौऱ्यावर आहेत महाराष्ट्राच्या कुठच्या तरी, 1-2 दिवसानंतर करा। पण नाही, घाईत करायचं म्हणून नारळ फोडला। आता वरळी नामजोशी, वरळी आणि वडाळ्यातलं काम सुरू, बीडीडीचं नंतर, शिवडीचं नंतर बघू असं ठरलं।